खरं तर यंदा 10वीचे निकाल वेळेच्या आधी लागलेत. उद्देश हाच होता की 11वीची प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू व्हावी आणि वेळेत कॉलेजेस सुरू व्हावीत. पण आज जवळपास दीड महिना होऊन गेला निकाल लागून, पण अद्यापही साधी पहिली यादी जाहीर झालेली नाही. नेमकं काय कारण आहे? आपल्यासोबत स्वतः शिक्षण संचालक महेश पालकर सर आहेत. सर, मला सांगा, का डिले होतं 11वीच्या ॲडमिशनला? सर, आपण गेल्या वेळेचा आणि आत्ताचा विचार केला तर गेल्या वेळेला 5 महानगरामध्ये स्वतंत्र पोर्टलच्याद्वारे ही प्रक्रिया सुरू होती. आता आपण संपूर्ण राज्यभर एकाच पोर्टलवर ही प्रक्रिया करतो आहे आणि हे करत असताना जे काही विद्यार्थी आहेत, कॉलेजेस आहेत, यांची नोंदणी करणं आणि त्यांच्या याद्या डिक्लेअर करणं यासाठी जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये वेळोवेळी थोडाफार जो काही बदल करावा लागतो त्यानुसार बदल करत असतो. आताच अलीकडं 23 जून 2025 रोजी शासन निर्णय अल्पसंख्याक कोट्याच्या बाबत सुधारित निघालेला आहे. माननीय न्यायालयानं 12 जून 2025 रोजी एक निर्णय दिला होता अल्पसंख्याक कोट्याबाबत आरक्षणाच्या दृष्टिकोनातून, आरक्षण असावं नसावं या दृष्टिकोनातून. तर त्या अनुषंगानं शासनाचा शासन निर्णय 23 जूनला निघालेला आहे आणि त्या अनुषंगानं सॉफ्टवेअरमध्ये जी काही दुरुस्तीची प्रक्रिया आहे ती सुरू आहे. वेळापत्रकाप्रमाणे 26 तारखेला रात्री यादी डिक्लेअर होणं अपेक्षित होतं, परंतु ह्या सॉफ्टवेअरच्या दुरुस्तीच्या कारणानं थोडासा 2-3 दिवस किंवा 4 दिवस जास्तीत जास्त यामध्ये उशीर संभवतो आहे. आम्ही युद्धपातळीवर सॉफ्टवेअरचं जे काही डेव्हलपमेंट आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर जे काही सुधारित वेळापत्रक आहे ते आम्ही तुम्हाला तातडीनं अवगत करू. धन्यवाद. अगोदर इन हाऊस कोट्याच्या ॲडमिशनचा गोंधळ झाल्यानंतर ते दुरुस्ती केली पालकांच्या आंदोलन मागणीनंतर, आणि आता पुन्हा हे अल्पसंख्याकचं. मग कॉलेज उघडायला प्रत्यक्ष किती दिवस लागणार? सर्वसाधारणपणे कॉलेज जुलै महिन्यामध्ये ओपन होईल. 11 जुलै हे आपली मूळच्या ह्याच्यामधले 11 जुलै ते 11 ऑगस्टच्या दरम्यान आपण कॉलेज सुरू करायचं डिक्लेरेशन केलेलं आहे. मूळच्या शासन निर्णयामध्येच आपण 11 ऑगस्ट अशी तारीख केलेली आहे. परंतु पहिली यादीमध्ये आपण ज्यावेळेला ही पहिली यादी डिक्लेअर करू आणि त्यामध्ये 50% जास्त प्रवेश होतील त्या ठिकाणी आपण कॉलेज सुरू करायला परवानगी दिलेली आहे. सगळीच्या सगळी कॉलेजेस आपण 11 ऑगस्टपर्यंत सुरू करण्याच्या शासनाचा निर्णय आहे तो आपण अंमलबजावणी करणार आहोत. मग ॲडमिशन जर ऑगस्ट महिना उजेडला तर तुम्ही सांगताय, अभ्यासक्रम कसं कंप्लीट? सर, दरवर्षी आपलं सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्येच 11वीचं जे कॉलेजेस आहेत ते सर्वसाधारणपणे सुरू होतात. जे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये होते ते आणि ऑफलाईन प्रक्रियेमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू होतात. यावर्षी आपण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये घेतलेलं आहे. पण ज्यावेळेला पहिली यादी डिक्लेअर होईल त्यानंतर आपण लगेच त्यांचा प्रवेश झाला की कॉलेजेस सुरू करायला सांगितले. सगळी कॉलेजेस असा माझा शब्द आहे की सगळी कॉलेजेस पूर्ण क्षमतेनं 11 ऑगस्टपर्यंत सुरू होतील. पहिली यादी साधारण कधी? पहिली यादी सर्वसाधारणपणे आता आमचं 26 तारखेचं वेळापत्रक आहे, परंतु एक 4 दिवस डिले झालं तर त्याच्यानंतरच्या 4 दिवसापर्यंत ती यादी डिक्लेअर होईल आणि प्रवेश जुलैमध्येच होणार ना सर. ती जुलैमध्ये होईल यादी. जे होते महेश पालकर सर यांनी सांगितलं की तांत्रिक अडचणीमुळे आणि शासन निर्णयामुळे कोटे अल्पसंख्याक संबंधीचा कोट्याचा निर्णय आला अपडेट, त्यामुळं हा सगळा उशीर होतोय. बघूया आता, किमान सरांनी सांगितल्याप्रमाणे जुलैमध्ये तरी पहिली यादी यावी आणि तिथून पुढे एक साधारण महिना जाईल आणि मग कॉलेजेस वेळेत सुरू व्हावेत अशीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे. 11वीचे ॲडमिशन्स वेळेत व्हावीत याच्यासाठी 10वीच्या बोर्डाने यंदा परीक्षेचे निकाल 10वी परीक्षेचे निकाल वेळेच्या आधी लावले. पण झालं काय, आज जवळपास मला वाटतं महिना होत आला आहे तरीही ऑनलाईनची पहिली यादीसुद्धा जाहीर झालेली नाही. पहिल्यांदा इन हाऊसचं कोट्याची गडबड झाली, त्यानंतर पुन्हा आता पहिली यादी जाहीर होणार तर आज 15 दिवस झाले होत नाही. काय, कशामुळे अडकले, काय काय सांगितलं जातं? आमच्या एक्झाम्स पण लवकर आणल्या त्यामुळे आम्ही वर्षभर खूप अभ्यास केला, पण मग नंतर ते डेट लिस्ट पण अशी एकदम उशिरा लागत चालली आणि कॉलेजेसचं पण लवकर सुरू होत नाही आहेत. मग आता काय, म्हणजे लवकर कॉलेजेस सुरू करा असं म्हणणं आहे. मागणी काय? लिस्ट का उशिरा लावली आणि लिस्ट पहिले लावायला पाहिजे होती तुम्ही, आणि कॉलेजेस पण आत्तापर्यंत सुरू व्हायला हवे होते खरं तर. दरवर्षी काय होतं, इन हाऊस कोटा आधी होतं की लिस्ट आधी होतं? इन हाऊस कोटा नेहमी आधी लागायचा, पण त्याच्यानंतर लगेचच कॅप राऊंड लागायचा. पण यावेळेस तसं झालंच नाही, खूप गॅप पडली मध्ये आणि मग नंतर मग कॉलेजेसचं पण पुढे ढकललं गेलं.
आता सांगतायत की म्हणजे आधी लिस्ट दिसत नव्हते म्हणत होते, पण आता कॉलेजेस असं लवकर चालू करायला हवेत असं मला वाटतंय, कारण की वर्षभर एवढी मेहनत घेऊन त्या शेड्यूल प्रमाणे गेलो तर ऑगस्टच उलटणं हां असं वाटतंय की ऑगस्ट जाईल. ऑगस्टला चालू होणार आहे, त्यामुळं सिलेबस खूप रखडतोय आणि मग काय डिले केलेत सगळे तारखा वगैरे, आणि त्यामुळं कॉलेजेसची लिस्ट पण उशिरा लागली आहे, त्यामुळं सिलेबस खूप उरतोय. मागणी काय? लवकर कॉलेजची लिस्ट लागावं ती. मला वाटतं साधारण एक 4-5 लिस्ट टाकतात, त्यानंतर मग ओपन होतं. आता हे सगळ्या प्रोसेसला अजून किमान महिना जाणार आहे मला वाटतं. मग ॲडमिशन कॉलेज कधी सुरू होणार? आता कॉलेज तर कधी सुरू होणार हा सगळा विषयच झाला, कारण इनहाऊसच्या जेव्हा लिस्ट लागल्या त्याच्यानंतर बऱ्याच फॉर्म भरण्याच्या पण त्रुटी समोर आल्या. मग परत त्याच्यामध्ये काही बफर डेज घ्यावे लागले, कारण सॉफ्टवेअर अतिशय व्यवस्थित कामच करत नाही हा एक मोठा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, परीक्षा 15 दिवस किती वेळा पुढे ढकललं गेलं? शेड्यूल 2 वेळा पुढे ढकललं गेलंय आणि आता अजून फर्स्ट राऊंडची लिस्ट पण लागलेली नाहीये. फक्त इनहाऊसच्या ऍडमिशन झाल्यात, ज्यांच्या ऍडमिशन झाल्यात त्यांच्या फक्त ऍडमिशनच झाल्यात, पण कॉलेज सुरू होण्याचं अजून काहीही कुठेही दिसत नाहीये चित्र. कुठलंही नोटिफिकेशन त्या लेवलवरती अजून पालकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत काहीच आलेलं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे.